चला, एमपीएससी ग्रुप सी च्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अपडेट आहे. 5,700 प्लस जागांची जाहिरात आहे आणि या 5,700 प्लस जागांमध्ये 1,539 पदांची जाहिरात ही केवळ ग्राम महसूल अधिकारी जे आहे, या ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये ही जाहिरात आहे. मग यालाच काय म्हणतात, तलाठी भरती 2026 ची ही जाहिरात आपण बघतोय. मग या जाहिरातीमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण काय आहे, की यामध्ये पदाचं कार्य काय? ग्राम महसूल अधिकारी जो आहे, त्याचा पदाचं कार्य काय आहे, त्याची बढती कोणती होते आणि त्याला वेतन किती असतं. या 3 बाबींना आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी जर आपण ह्या चॅनलवरती नवीन असाल, तर सगळ्यात अगोदर करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचं आणि बेल आयकॉन ऑन करायचंय. ओके? ठीक आहे, चालेल. मी डॉक्टर गणेश शिंदे आपलं सर्वांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला बाब म्हणजे काय, की आपली तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीची ₹699 मध्ये ही आपली ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ही उपलब्ध आहे. या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे? तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स उपलब्ध आहे, पीडीएफ नोट्स आहे, पीवायक्यू सिरीज उपलब्ध आहे, एमपीएससी ग्रुप बी आणि सी चे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी डिस्कस केले गेलेले आहेत. हे तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध असणार आहे. यासोबत तुम्हाला तुमची मेंटरशिप असणार आहे, डाऊट सेशन असणार आहे आणि टेस्ट सिरीज सुद्धा यामध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे. आणि यासोबतच ही ₹699 ही जी फी आहे, ही फक्त पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षेला समोर ठेवून ही ठेवली गेलेली आहे. म्हणजे या 699 मध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेची तयारी तुमची करून घेतली जाणार आहे. त्यामुळे करिअर ऑर्बिट अकॅडमीचा हा इनिशिएटिव्ह संधी जी आहे ती सोडायची नाही. एमपीएससी ग्रुप सीच्या पॅटर्ननुसार हा आपला अभ्यास या ठिकाणी करून घेतला जाणार आहे. त्यामुळे संधी सोडायची नाही, याला कव्हर करायचंय सगळ्या अभ्यासाला. यामध्ये बघा, सगळ्यात अगोदर तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी याला हिंदी भाषेमध्ये पटवारी हा शब्द इथं वापरला जातो. काय? पटवारी हा वापरला जातो. आणि याचं सगळ्यात महत्त्वपूर्ण काम काय, की जमीन महसूल व्यवस्थेतील एक महत्त्वाचा कर्मचारी म्हणून याला ओळखलं जातं. जमीन महसूल व्यवस्था जी आहे, यातील महत्त्वाचा एक कर्मचारी आहे आणि महाराष्ट्र शासनाचा गट क अंतर्गत असलेला ग्रामीण भागातला एक महत्त्वाचा कर्मचारी हा असतो. जमिनी संबंधीची अभिलेख सतत अद्ययावत करावीत आणि महाराष्ट्रात जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आलेल्या आहेत. ते सगळं काम कोण करतं? तलाठी करतात, ग्राम महसूल अधिकारी. गावात काम करणारा तलाठी या गाव पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण 1 ते 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यामध्ये ठेवतो. म्हणजे 1 ते 21 क्रमांकाचं गाव नमुना जो असतो, त्यामध्ये जेवढ्याही नोंदवह्या आहेत, जमिनी संदर्भात जेवढे व्यवहार आहे, ते तलाठ्याकडे उपस्थित असतात. तलाठी हा तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहाराची नोंद करत असतो. म्हणजे जी काही ग्रामीण भागामध्ये व्यवहार होतो जमिनीच्या संदर्भातला, तो सगळी नोंद कोणाकडे असते? तलाठीकडे असल्याचं आपल्याला दिसून येतं. गावातील शेत जमिनीचा 7/12 8 या सर्व बाबी तलाठी देत असतो. गावातून आपल्याला 7/12 वर भेटतो. तलाठ्याचे कामकाजाचे महसुली वर्ष 1 ऑगस्ट ते 31 जुलै हे त्यांचं महसुली वर्ष आहे. कारण की आता येणारा 31 जुलै हा काय, तलाठ्यांच्या कामाचं काय, अखेरचं वर्षाचा शेवटचा दिवस असणार आहे. 1 ऑगस्ट ते 31 जुलै त्यांचं आर्थिक महसूल वर्ष म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार विविध केलेली सर्व महसुली खाती, रोख, पुस्तके, शुल्क अहवाल इत्यादी नोंदणी ठेवणे हे त्यांचं प्रमुख काम असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. यामध्ये दप्तर सांभाळणं, नोंदवह्या, गावाच्या जमिनीचा व्यवहार सांभाळणं, त्याच्या नोंदी ठेवणं, या सर्व बाबी कोण करत असतं? तलाठीच्या अंतर्गत हे पार पाडलं जातं. महत्वाचं काम यामध्ये केलं जातं. आता ग्रामविकास अधिकारी जो आहे, ग्राम महसूल अधिकारी जो आहे, ग्राम महसूल अधिकारी जो आहे, याला तलाठ्याच्या कार्यक्षेत्राला सज्जा किंवा साजा असं म्हटलं जातं. सज्जा किंवा साजा काय, की तलाठ्याचं ग्रामीण स्तरावरचं जे ऑफिस आहे त्याला सज्जा असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे एक तलाठी जो असतो, 1 ते 4 गावाच्या समूहामध्ये एक ग्राम महसूल अधिकारी म्हणून तो कार्यरत असतो. म्हणजे एक तलाठी 1 किंवा 4 गावांसाठी नेमला जाऊ शकतो जास्तीत जास्त. म्हणजे 4 गावं त्याच्या अंतर्गत राहू शकतात. ही सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे, ही लक्षात ठेवा. तुम्हाला ग्राम महसूल अधिकाऱ्यांचं हे सगळ्यात महत्त्वाचं योगदान आहे.
मग आता ग्राम महसूल अधिकारी जो आहे, ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी, याच्या पदाची बढती जी आहे ती पण समजून घ्या. बढती म्हणजे तुम्ही जेव्हा तलाठी म्हणून रुजू होतात 10 वर्षांनी तुम्ही मंडळ अधिकारी या पदावरती तुम्ही नियुक्त केले जातात. 10 वर्षानंतर मंडळ अधिकारी या पदावर तुम्ही जाता, म्हणजे या इथालचे महत्वपूर्ण पद असणारे. यानंतर तुम्ही नायब तहसीलदार पदापर्यंत तुम्ही पोहोचू शकतात. म्हणजे आता या ठिकाणी तुमचं महत्वाचं काय, तुमचं वय. जर तुम्ही 19-20व्या वर्षी जर तुम्ही तलाठी म्हणत असाल तर तुम्ही रिटायर होईपर्यंत तुम्ही तहसीलदार या पदापर्यंत पोहोचू शकतात. ओके. त्यानंतर पुढचं महत्वाचं पद तहसीलदार, हे पद महत्वपूर्ण मानलं जातं. तहसीलदाराच्या वरती उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकारी याचा समावेश होतो आणि त्याच्यावरती जिल्हाधिकारी याचा समावेश होतो. म्हणजे हा क्रम आपल्याला प्रामुख्याने दिसतो. खालनं वरती जाण्याचा हा क्रम या ठिकाणी महत्वाचा आहे. महसुली संदर्भामध्ये एवढ्या अधिकारांचा थेट संबंध हा असतो आणि हे सगळे अधिकारी कोणावर डिपेंड असतात, तलाठी या पदावरती ते पूर्णतः अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके. या संदर्भात काही महत्वाचे, मंडळ अधिकारी जो असतो हा तलाठ्याचा निकटचा वरिष्ठ असतो. तलाठ्याचा निकटचा वरिष्ठ अधिकारी कोण आहे, मंडळ अधिकारी. त्याच्याकडे काय साधारणतः 15 ते 20 गावांचा जे आहेत त्या गावांचं काय असतं, गावाचा समूह त्याच्या अंडरमध्ये काम करत असतो. मग या परिसरातील 10 ते 15 गावांचे मिळून कामाचे स्वरूप विचारात घेऊन मंडळ जे आहे ते ठरविले जाते. म्हणजे काय, असे एक तलाठी आहे, तलाठीच्या सराउंडिंगला असे 15 गाव आहेत, त्या 15 गावांचा एक मंडळ असतं. या मंडळाला तलाठी आपली रिपोर्टिंग जे आहे मंडळ अधिकारी असतो त्याला करत असतो. यानंतर या पदावरील मंडळ अधिकारी हा तलाठ्यांच्या दैनंदिन कामाशी निगडित असतो. दैनंदिन कामाशी निगडित असलेला हा एक महत्वपूर्ण अधिकारी म्हणून इथं कार्य करत असतो. महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाचा तो कणा असतो. महसूल विभागाचे तलाठी व ग्रामस्तरावरील महत्वाचे अधिकारी यामध्ये समाविष्ट असल्याचं आपल्याला दिसून येतात. ओके. यामध्ये काय, ग्राम महसूल विभागाचे तलाठी ग्रामस्थावरील महत्वाचा अधिकारी म्हणून त्याचा समावेश केला जातो. त्यामुळे महत्वाचं पद आहे, या पदाला समजून घ्या. या संदर्भामध्ये वेतन हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, कारण की ज्यावेळेस तलाठी म्हणून तुम्ही पे लेवल मॅट्रिक्सला बघता, यामध्ये तुम्हाला 25,000 ते 81,000 या टप्प्यामध्ये तुम्हाला वेतन हे दिलं जात असतं. म्हणजे पे लेवल बेसिक पे काय 25,500 पासून 81,000 100 रुपयापर्यंत तुमचा बेसिक पे असणार आहे. यामध्ये मूलभूत वेतन तुम्हाला म्हणलं बेसिक किती आहे 25,500. यामध्ये ग्रेड पे जो आहे 2400 रुपये ग्रेड पे या ठिकाणी असणार आहे. महागाई भत्ता यामध्ये समाविष्ट आहे. मूलभूत वेतनाच्या साध्या दरानुसार 34% हा तुमचा काय असतो, तुमचा महागाई भत्ता असतो. घरभाडे HRA असतो. पोस्टिंगच्या ठिकाणानुसार 10, 20 आणि 30% तुमचं काय असतं, या ठिकाणी HRA असतो. यानंतर TA भत्ता जो आहे हा नियमानुसार असतो. यासोबत एकूण मासिक पगार जो आहे सर्व भत्त्यासह साधारणपणे 37,000 ते 40,000 किंवा अधिक याचा समावेश यामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. हा सगळा भाग काय यामध्ये समाविष्ट असल्याचा आपल्याला स्पष्टपणे दिसतो. ओके. हे काय मूळ वेतन आहे. जर आपल्याला 25,000 रुपये पगार पहिल्या दिवशी भेटत असेल, पहिल्या महिन्यात असेल, त्यामध्ये सगळे भत्ते वित्ते पकडलेत तर 45,000 पर्यंत तुमचं पहिलं वेतन इन हँड मध्ये तुम्हाला हातामध्ये भेटत असतं. त्यामुळे हे पद अतिशय महत्वाचं आहे, ग्रामीण स्तरावरचं आहे, अतिशय महत्वाचं आहे आणि या पदा संदर्भामध्ये तुम्हाला अधिकच्या सुविधा यामध्ये उपलब्ध होताना दिसून येतं. त्यामुळे या पदाचा अभ्यास करणं तेवढंच महत्वपूर्ण आहे आणि यासाठी आपली फक्त प्रिलिम ओरिएंटेड अजून एक बॅच आहे, ज्या बॅचचं नाव आहे की प्रहार बॅच. या प्रहार बॅचच्या अंतर्गत आपल्याला MPSC कंबाईंड ग्रुप C 2026 साठी प्रिलिम म्हणजे प्रहार बॅच जी आहे ती फक्त 249 रुपयामध्ये उपलब्ध होते. यामध्ये 300 पेक्षा जास्त अवर्स टीचिंग तुम्हाला करून घेतलं जाते. PDF नोट्स आहे, PYQ सिरीज आहे, टेस्ट सिरीज उपलब्ध आहे, मेंटरशिप आहे, डाऊट सेशन आहे, अशा अनेक सुविधांचा समावेश या बॅच मध्ये तुम्हाला होताना दिसून येईल. त्यामुळे महत्वपूर्ण बॅच आहे. या बॅचला तुम्हाला लक्षपूर्वक बघायचंय आणि या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला पूर्व परीक्षेची पूर्ण तयारी करून घेतली जाणार. तुम्ही पूर्णपणे रिलाय या बॅचवर राहू शकतात आणि या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेमध्ये यश संपादित होण्यासाठी सहकार्य हे केलं जाणार आहे. त्यामुळे ह्या परीक्षेची तयारी तुम्ही
सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि याच्या माध्यमातून तुम्हाला यश सुद्धा प्राप्त करता येणार आहे. या संदर्भामध्ये अधिक माहिती लागत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप दिलंय, डाउनलोड करायचंय. डाउनलोड करून कंबाईनच्या फोल्डरमध्ये जायचंय आणि तिथं जाऊन प्रहार नावाची बॅच तुम्ही जॉईन करू शकता, जी फक्त 25 ऑक्टोबर पर्यंत त्याची व्हॅलिडिटी असणार आहे. जर तुम्हाला तलाठी भरतीची बॅच हवी असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड केल्यानंतर सरळ सेवा फोल्डरमध्ये जाऊन तलाठी भरती 2.0 ही बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. ती मुख्य, पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षेला लागू असणार आहे. ठीक आहे, चालेल, थँक्यू. आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेला क्रमांक जो आहे या क्रमांकावर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. धन्यवाद.